Namaste everyone. This is last writing skill related to 12th class. 12th स्टेट बोर्डसाठी असलेलं हे लास्ट रायटिंग स्किल आहे ग्रुप डिस्कशन, जे आपल्याला या ठिकाणी आज आपण डिस्कस करणार आहोत. हे काय आहे ग्रुप डिस्कशन? तर डिस्कशन म्हणजेच काय, कम्युनिकेशन किंवा फॉर्मल कम्युनिकेशन असतं हे. आणि ग्रुप म्हणजे काय असतं, मोर दॅन 2 पर्सन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, तर त्याला आपण ग्रुप डिस्कशन असं म्हणतो. तर ग्रुप डिस्कशन आपल्याला माहिती आहे, तरी पण या ठिकाणी आपण थोडंसं आधी ते काय आहे हे बघूया आणि नंतर कसं करायचं आहे. एक सब्जेक्ट दिला जातो, सब्जेक्ट इज गिवन, देअर इज वन इव्हॅल्युएटर ऑर टीचर. टीचर तिथं सुपरवाईज करत असतात किंवा त्यालाच आपण इव्हॅल्युएटर असंही म्हणू शकतो. अँड मोर दॅन 2 पार्टिसिपंट्स, आणि ग्रुपमध्ये काय असतं, 2 ऑर मोर म्हणजे 3, 4, 5 असे पार्टिसिपंट्स त्यामध्ये असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी टीचर किंवा इव्हॅल्युएटर सुपरविजनचं काम करतो. आणि एक विषय दिला असतो आणि प्रत्येकाने आपले आपले काय करायचे असतात, व्ह्यूज त्या ठिकाणी ओपन करायचे असतात. 5 to 10 मिनिट्स टाईम इज गिवन फॉर प्रिपरेशन. आधी सब्जेक्ट दिल्यानंतर सगळ्यांना मिळून काय केलं जातं, 5 to 10 मिनिट्स टाईम दिला जातो. प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली आपलं आपलं प्रिपरेशन त्याच्यावर करतो. पार्टिसिपंट्स प्रिपेअर देअर पॉईंट्स अँड ओपिनियन्स. एव्हरी पार्टिसिपंट्स प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड पॉईंट्स. आणि मग 1 by 1 प्रत्येकजण काय आहे आपलं व्ह्यूज त्याच्यावर प्रेझेंट करतो. आफ्टर 10 to 15 मिनिट डिस्कशन एंड्स. आता 10 ते 15 मिनिटानंतर डिस्कशन एंड होतं. आता हे जे 5 ते 10 मिनटं दिलेले असतात, त्यामध्ये प्रत्येकजण 2-2, 3-3 मिनटं बोलतो. कधी कधी एकमेकांना इंटरप्ट केलं जातं, म्हणजे एक जण बोलत असताना दुसरा त्याला थांबवून स्वतःचं मत व्यक्त करतो. तिसरा एखाद्या वेळेस असेल तर 1-2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी प्रेझेंट करतो रिलेटेड टू सब्जेक्ट. अशा पद्धतीने हे डिस्कशन चालतं. टीचर जजेस द परफॉर्मन्स. आता प्रत्येकाचा परफॉर्मन्स हे टीचर जे सुपरवाईज करत आहेत किंवा त्याला इव्हॅल्युएटर म्हटलेलं आहे, तर हे जज करतात. आणि सगळ्यात शेवटी काय करतात, त्याचं ओव्हरऑल जे कन्क्लुजन आहे तर ते प्रेझेंट करतात. तर आता हाऊ टू राईट हे कसं लिहायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन्स यूज करावे लागतात. जसं की आय थिंक, आय ट्रस्ट. या ठिकाणी मी काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ते वाचून दाखवणार आहे. आय बिलीव्ह, इन माय ओपिनियन, वट आय सेड इज, यू आर करेक्ट, यू आर राईट, किंवा आय एम सॉरी बट माय नो ओपिनियन इज समव्हॉट डिफरंट, आय रिस्पेक्ट युअर व्ह्यूज बट माय ओपिनियन, किंवा पुढे काही कंटिन्यू करायचं असेल बोलणं आपलं तर त्यानंतर सॉरी आय एम नॉट ॲग्री विथ यू, किंवा सॉरी टू इंटरप्ट यू, एक्सक्यूज मी, मे आय टॉक वगैरे या पद्धतीने. कारण काही जण काय करतात, दुसऱ्यांना बोलूच देत नाही. मग आपल्याला या ठिकाणी असं इंटरप्शन करून आपल्याला आपलं पण व्ह्यू त्या ठिकाणी मांडायचा असतो. किंवा दुसऱ्यांना जर आपल्याला ॲप्रिशिएट करायचं असेल तर दॅट्स राईट या पद्धतीने. किंवा वी कॅन कन्क्लूड, वी कॅन समराईज, टू कन्क्लूड, टू समराईज असं सगळ्यात शेवटी म्हणायला लागतं की जो समराईज करतो, जसं या ठिकाणी टीचर किंवा इव्हॅल्युएटर असतं. तर मग आता आपण एक त्याचं थोडं एक्झाम्पल बघूया. त्याच्या आधी सब्जेक्ट्स कोणते असतात ते बघून मग एक एक्झाम्पल बघूया. ग्रुप डिस्कशनसाठी सब्जेक्ट्स कोणते दिलेले असतात, तर फॉर्मल काही सब्जेक्ट असू शकतात, इनफॉर्मल पण असतात. मग फॉर्मलमध्ये कोणते आहेत, तर वॉटर कन्झर्वेशन असतं, से नो टू प्लास्टिक, ओबेसिटी अ साईन ऑफ पुअर हेल्थ, वेज टू कंट्रोल पोल्युशन, मोबाईल ॲडिक्शन. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे काय असतात, फॉर्मल सब्जेक्ट असू शकतात. आणि इनफॉर्मल सब्जेक्ट कोणते असतात, तर जसं की ट्रिप प्लॅनिंग, सिलेक्टिंग गिफ्ट, प्लॅन ऑफ बर्थडे पार्टी, मेन्यू ऑफ पार्टी, फन फेअर प्लॅनिंग, असे वेगवेगळे. जसं की आता घरात सुद्धा एखादं जर आपलं ट्रिपचं वगैरे प्लॅनिंग चालू असेल तर मग आपण काय करतो, सगळेजण एकत्र बसतो आणि एक एक जण काय करतो, असं पाहिजे तसं पाहिजे असं आपलं डिस्कशन चालतं. तेच हे ग्रुप डिस्कशन आहे. फक्त आपल्याला हे फॉर्मली लिहायचं असतं, कारण की हे परीक्षेला येतात. आपण फक्त गप्पा मारतो आणि त्याला खास असं नाव देत नाही, पण ॲक्च्युली ते काय असतं, ग्रुप डिस्कशन असतं. कोणतं एखादं जेव्हा डिसिजन घ्यायचं असतं त्यावेळेस जो आपण डिस्कशन करतो सगळे मिळून, इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये झालेले लोक, तर त्याला आपण ग्रुप डिस्कशन म्हणू शकतो. तर या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतला आहे, ओबेसिटी हेल्थ थ्रेट. आता हा विषय दिलेला आहे, ओबेसिटी डॅश हेल्थ थ्रेट. आता याच्यामध्ये किती जण आहेत, तर टीचर आहे एक आणि स्टुडंट्स आहेत ABC, हे 3 स्टुडंट्स आहेत. त्यांच्यावर सुपरवाईज करायला कोण आहे, टीचर किंवा इव्हॅल्युएटर आहे. आणि आता हे टीचर जो आहे, तर टीचर काय म्हणतो या ठिकाणी बघा. आता इथून सुरुवात केलेली आहे आपण. गुड मॉर्निंग, टुडेज सब्जेक्ट इज ओबेसिटी हेल्थ थ्रेट. आता पुढे जाऊया. लेट्स स्टार्ट द डिस्कशन. म्हणजे आता डिस्कशनला वेळ देऊन डिस्कशन सुरू झालेलं आहे.
मग आता हे इथे स्टुडंट्स दिलेत ABC वगैरे या पद्धतीने. सर, आय वॉन्ट टू टॉक ऑन व्हॉट ओबेसिटी इज. सी, when we are overweight or when we are not in proportion in height and weight, or we don't have proper BMI, so that we can say that, or at that time we can say that we have obesity. B, that's correct. Obesity is one of the dangerous sign towards bad health. Many diseases start with this problem. C, it means we can say that obesity leads to many lifestyle diseases like blood pressure, diabetes, or thyroid, etc. A, yes, thyroid also. B, yes, if we focus on losing weight, we can automatically out of danger at first stage. C, sorry to interrupt you, but firstly we have to check the reasons of obesity first. A, and before that if we are obese or not. आता या पद्धतीने काय होईल, डिस्कशन आणखी एक पेज वगैरे आपल्याला लिहायचं आहे की चालत राहील काय रिलेटेड टू सब्जेक्ट. आणि मग शेवटी टीचरचं काय करणार आहे, 3 ते 4 वेळी आपण कन्क्लुजन लिहायचं आहे. तर 12thला हे जे आहे हे 4 मार्क्ससाठी आहे, 4 मार्कांसाठी. त्यामुळे आपल्याला 2 पेजेस लिहिलं तरी चालेल. यामध्ये आपण छोटे छोटे सेंटेन्स यूज करू शकतो. रिलेटेड टू सब्जेक्ट कोण काय म्हणाल या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचं आहे. तर याला सुद्धा छान मार्क्स पडू शकतात 4 पैकी. टीचर हे जे आपण लिहिणार आहेत ग्रुप डिस्कशन, तर यामध्ये पण आपल्याला काय आहे तर मेसेज रायटिंग, ग्रुप डिस्कशन और स्टेटमेंट ऑफ पर्पज असं पहिल्या प्रश्नामध्ये आहे. तर या तिन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला जो विषय आपल्याला माहितीचा आहे तर त्या पद्धतीने आपण कोणतंही एक रायटिंग स्किल इथे लिहू शकतो आणि त्या पद्धतीने मार्क्स मिळवू शकतो. तर दिस इज ऑल अबाउट 12th रायटिंग स्किल. आता हे रायटिंग स्किल 12thचे आपले संपलेत आज. यानंतर आपण काय करणार आहे तर 10thसाठी जे रायटिंग स्किल्स आहेत तर त्याला आपण स्टार्ट करूया. आता यामध्ये बरेच आणि याशिवाय सुद्धा अजून काही रायटिंग स्किल्स आहेत. तसे टोटल ओव्हरऑल आपण 50 रायटिंग स्किल्सचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.